और नाज़रीन, आपको सीधे लिए चलते हैं मुंबई पुलिस की प्रेस कॉन्फ्रेंस में। बऱ्याच लोकांना जास्त माहिती आहे आणि अत्यंत संवेदनशील असा हा गुन्हा आहे, परंतु यामध्ये बऱ्याचशा र्युमर्स पण सुरू आहेत। म्हणून आमची केस काय आहे आणि त्याच्यात आत्तापर्यंत काय कारवाई झालेली आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी, खात्रीशीर माहिती देण्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात येत आहे। यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत इन्व्हेस्टिगेशनच्या त्या मी आपल्याला सांगणार, परंतु त्याचबरोबर हा फक्त 3 दिवस जुना तपास आहे आणि याच्यात अजून बराच मोठा तपास आपल्याला करावायचा बाकी आहे। तरी फार संवेदनशील असा तपासाचा भाग आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन अफेक्ट होईल। त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इन्व्हेस्टिगेशन कॉम्प्रोमाइज न होता जी काही माहिती आम्हाला सांगता येण्यासारखी आहे ती आपल्याला आम्ही सांगू, परंतु विशिष्ट खोलातील माहितीसाठी आपण आग्रह धरू नये, कारण हा ऑनलाईन तपास आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन तपासामध्ये आरोपींना जे अजून अटक झालेली नाहीत त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की इंटरनेटवर वेब बेस्ड ॲप तयार करण्यात आलं बुल्लीबाई, आणि या ॲपवर मी आपल्याला दाखवतो त्या प्रकारचे काही हे त्याचं पेज आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला त्या साईटवर घेऊन जातं डिटेल्ससाठी। तर याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी होती की याच्यामध्ये काही सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजामधील महिलांचे फोटो या साईटमध्ये लोड करण्यात आले होते आणि त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं मॅसेज या साईटवर देण्यात आला। अशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 31 तारखेला आम्ही हा गुन्हा दाखल केला।